नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला सुक्या बोंबल्यापासून रेसिपी बनवायची आहे. बाजारातून आणलेले सुके बोंबील निसून टिपून आणि उन्हामध्ये वाळवून ठेवलेले होते. त्यामुळे पटकनी तुकडा मोडला जातो. एका बोंबलाचे आपल्याला 2-3 तुकडे करायचे आहेत. आणि हे भुजणं म्हणजे बोंबलाचं भुजणं कसं करायचं, व्हिडिओ संपूर्ण पहा. एकदा जर बनवाल तर नेहमीच ह्याच पद्धतीने तुम्ही सुक्या बोंबलाचं भुजणं बनवणार. आता तुकडे करून घेतलेले आहे बोंबलाचे. पुढे काय करायचं आहे आपण पाहू. आता एक लोखंडी पॅन ठेवायचं आहे मैत्रिणींनो, आणि त्यामुळे आपल्याला लोह मिळतं लोखंडाच्या भांड्यामुळे. तुमच्याकडे तवा असला तरीही चालेल, पॅन असलं तरीही चालेल. असं भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बोंबील. मैत्रिणींनो, भुजणं म्हणजे भाजणं. आधी बोंबील भाजून घ्या, म्हणजे वसाटपणा कमी होतो आणि शिजायलाही पटकन शिजले जातात. आता छान भाजल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे पाहू. तुम्ही असे गव्हाळ भाजायचे आहे, जास्त जळून द्यायचं नाही. आता झालेले आहेत भाजून आणि आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये. असं भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवायचे आहेत. कसे धुवायचे हे तुम्हाला सांगणार आहे. आधी धुवायचे नाही, कारण आपल्याला भाजून घ्यायचे असतात. आता त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ किंवा तुमच्याकडे बाजरीचं असेल तेही चालेल, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पीठ लावून. आता आपण थोडं पाणी घालून पीठ लावायचं आहे आणि सगळ्या बोंबलाला खळखळून असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले बोंबील स्वच्छ होतात. आता पीठ लावून 2 मिनटं आपण ठेवून 2-3 पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी ठेवून देऊ. आता आपल्याला तयारी काय करायची आहे. 2 मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, टॅमॅटो 2 आणि कोकम 4-5. आता लसणाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत 10-12. मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे लसूण, आलं आणि कोथिंबीर. ह्याचा ठेचा करायचा आहे मैत्रिणींनो. मिरची घातलेली आहे, जास्त बारीक वाटायचं नाही. आता कोणत्या पद्धतीत आपण करणार आहोत. कढई ठेवून घ्यायची आहे, त्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं का आपल्याला फोडणी करायची आहे, म्हणजे जिरी आणि मोहरीची. तडतडल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे, खमंग होईस्तोपर्यंत लाल चरचरीत. कांदा म्हटलं का आपल्याला परतल्यानंतर त्याचा स्वाद अप्रतिमच येतो आणि तेलामध्ये तर पटकन परतला जातो. छान परतत राहायचं आहे 2 मिनटं, म्हणजे तेलामध्ये कांदा घोळला जातो आणि ठेचाही घालून घ्यायचा आहे तेलामध्ये. मिरच्या तुमच्या अंदाजाने घाला, तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे. आता मिरचीचा ठेचा आपण तेलात परतल्यानंतर टॅमॅटोही घालून घ्यायचा आहे, तोही मऊ होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे.
आता परतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवर आपला टॅमॅटो आणि कांदा छान शिजला जातो. थोडं तेलही सुटतं कांद्याला आणि टॅमॅटोला. आणि तेल सुटल्यानंतर आपल्याला काही मसाले बेसिक घालायचे आहेत. गरम मसाला, लाल तिखट, बेडगी मसाला आणि घरगुती मसाला. हळद घातलेली आहे आणि आपल्याला घालायचं आहे धाणा जिरा पावडर. मिक्स करून परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर मीठही चवीनुसार घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानं आपल्याला अंदाज येतो. जास्त मीठ आधी घालायचं नाही. आता झाकण ठेवून घेऊ थोडंसं आणि आपल्याला झालेलं आहे पहा आपले मसाला रेडी. व्यवस्थित मसाले परतल्यानंतर ग्रेव्हीची चव अगदी अप्रतिमच येते. आता आपण पाण्यात भिजत ठेवलेले बोंबील ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. बोंबलाला छान परतायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये, म्हणजे वशाट वास येत नाही आणि पाणी फेकून द्यायचं आहे. भाजलेले बोंबील आहेत आणि पाण्यामध्येही ठेवलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शिजायला. मऊ पडलेले आहेत बोंबील. आता कांदा टॅमॅटोच्या मसाल्यात परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे शिजायपुरतं. तुम्हाला जर ग्रेव्ही ठेवायची असली तर थोडं पाणी जास्त घाला, नाहीतर 1 ग्लास पाणी पुरेसे आहे. मैत्रिणींनो, पहा, तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अजूनही काही पदार्थ आपल्याला घालायचे आहेत. व्हिडिओ संपूर्ण पहा. झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि खळखळून अशी उकळी आलेली आहे. थोडं हलवून घ्यायचं आहे. आपले बोंबील आता शिजत आलेलेच आहेत. त्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवून घेतलं होतं. हे पहा, आता तेलही सुटलेलं आहे, म्हणजे आपले बोंबील शिजलेले आहेत. मैत्रिणींनो, भाजीची जर ओळख पटायची असली शिजलेल्याची तर तेल सोडते बाजूला, म्हणजे आपली ग्रेव्ही आपली भारीच होते. आता कोकम पाण्यात ठेवून भिजत घातला होता, त्याचा कोळ करून घेतलेला आहे. तोही 2 चमचे घातलेला आहे. कोकम घातल्याने आंबटपणा येतो आणि बोंबलाचा वशाटपणाही कमी होतो. आता आपल्याला वरून घालायची आहे कांद्याची पात. कधी तुम्ही कांद्याची पात घालून बोंबलाचे भुजणं केलं आहे का? नसलं केलं तर नक्कीच करून पहा. ह्या कांद्याच्या पातीची अप्रतिम अशी चव येते त्याच्यामध्ये. आता थोडा वेळ परत आपल्याला ठेवून द्यायचं आहे गॅसवरती स्लो गॅस करून. जास्त फास्ट ठेवायचा नाही, कारण आपल्याला फक्त थोडीशी वाफ द्यायची आहे. आता झालेलं आहे, वाढूनही घेतलेलं आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्याला बोंबलाच्या भुजण्याला. नक्की करून पहा. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबतही तेवढंच अप्रतिम लागतं.
तोंडी लावायलाही खा. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.